हॉटेल रॉयल हेरिटेज येथे मारवाडी गुजराती सोशल काउन्सिलिंगच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भारत गौरव पुरस्कार 2026 तसेच मानद डॉक्टरेट प्रदान सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला। या भव्य कार्यक्रमात समाजसेवा, शिक्षण, अध्यात्म, आरोग्य, उद्योग, पत्रकारिता, सांस्कृतिक आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा भारत गौरव पुरस्कार व मानद डॉक्टरेट देऊन सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाचे आयोजन मारवाडी गुजराती सोशल काउन्सिलिंगचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अजित हुकुमचंद बागमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं होतं। देशभरातील विविध राज्यातील मान्यवर, समाजसेवक, धर्मगुरू, उद्योजक, शिक्षक, तज्ञ आणि विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती या सोहळ्यास उपस्थित होत्या। यावेळी सन्मानित व्यक्तींना भारत गौरव पुरस्कार, मानद डॉक्टरेट, सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्र प्रदान करून त्यांच्या समाजोपयोगी व उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यात आला। डॉक्टरेट सारखा प्रतिष्ठेचा सन्मान मिळाल्याने सन्मानित व्यक्तींनी आनंद व्यक्त करत हा पुरस्कार आपल्या कार्याला मिळालेली मोठी पावती असल्याची भावना व्यक्त केली आहे। कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी भारताचा सन्मान, राष्ट्राचा अभिमान ही संकल्पना अधोरेखित करत समाजासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव हा इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचं सांगितलंय। उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याचे उपस्थितांकडून भरभरून कौतुक करण्यात आलंय। समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करून त्यांच्या कार्याला नवी प्रेरणा देणारा हा सोहळा अविस्मरणीय ठरलाय। मैं डॉक्टर सच्चिदानंद सांडिल दिल्ली से आया हूँ और विभिन्न संस्थाएं जो है ऑनरेरी डॉक्टरेट की जो है वो पुरस्कार देती है। हम लोगों का मुख्य उद्देश्य ये रहता है कि ऐसे लोग जो लाइमलाइट में नहीं है, जो निरंतर राष्ट्र के लिए, शिक्षा के लिए, स्वास्थ्य के लिए किसी भी क्षेत्र में अपने सेल्फलेस ढंग से व्यक्तिगत स्वार्थ को छोड़ करके जो कुछ कर रहे हैं, उनको हम लोग किसी न किसी माध्यम से, जो हमारी टीम है, एक हमारी और संस्था है GARC, ग्लोबल अवार्ड एंड रिकॉग्नाइजेशन काउंसिल। तो जैसे आप लोग देख रहे हैं ना कि कौन बनेगा करोड़पति वगैरह जो है लोग सुनते हैं टैलेंट को, तो ऐसे हम लोग जो कि अच्छा कर रहे हैं उसको उनके कामों के आधार पर जो है उनको मानद उपाधि दिया जाता है। और आज का कार्यक्रम बहुत बढ़िया और इतने जिसको कहते हैं कि पूरे एक सिस्टमाइज ढंग से, एक वेल मैनेजमेंट ढंग से इन्होंने किया है, उसके लिए मैं हृदय से बहुत बहुत आभारी हूँ। और आप सबों ने जो सहयोग और आप लोगों का जो बहुत जगह मैं देखता हूँ इससे कम लोग होते हैं, हल्ला हो जाता है, कुछ होता है, तो मैं सभी लोगों का, केवल मैं अजीत जी को नहीं कह रहा हूँ, आप सब जो है मीडिया पर्सन हैं, गेस्ट हैं, सब लोगों ने बड़ी ही संयम पूर्वक और विद्युता पूर्वक इस कार्यक्रम को सफल बनाया है और इस कार्यक्रम के सफल उनकी शुभकामनाएं हैं। मानद डॉक्टरेट कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आहे। संत महंतांची देखील या ठिकाणी प्रमुख उपस्थिती होती। काय सांगा? अनेक वेळा अनेक परिस्थितीमुळे ग्रॅज्युएट, डॉक्टरेट, चार्टर्ड अकाउंटंट आपल्याला होता येत नाही। अशा या परिस्थितीमध्ये आपण बऱ्याच वेळा म्हणतो आम्ही इम्पोर्टेड वस्तू पाहिजे। भारताचं तर महत्व आहे, स्वदेशीला महत्व असताना सुद्धा बाहेरच्या जगात देशाने काय केलं, भारतात इतकं मोठं मार्केट, इतकं कार्य करताय, तर त्यांचा पुरस्कार देण्याचा मान जर आंतरराष्ट्रीय सगळ्या युनिव्हर्सिटी घेतला तर किती चांगलं राहील। तो उद्देश माझ्या डोक्यात आला। असे काम करणारे फार आहे। मी 1001 सामुदायिक लग्न केलेले 1985 मध्ये एकाच मंडपामध्ये। असं काम कोणी पण चांगलं करू शकतं आणि अशा याच्यामध्ये फक्त कार्यकर्त्याला ज्यांचं खरोखर कार्य आहेत, आज तुम्ही पाहिलं असेल, लाईव्ह टीव्हीवर पाहिलेलं आहे, उद्या परत याचं शॉर्टकट सगळे माहिती येणार आहे। पण एक पाहिल्यानंतर एक एक कर्तृत्ववान हिऱ्यांना पुरस्कार दिलेला आहे, म्हणजे कोणीच कमी नाही, कोणीच जास्त नाही। आणि असा पुरस्कार दिल्यानंतर असं वाटतं की दर महिन्याला असा कार्यक्रम एक एक तालुक्याच्या ठिकाणी व्हावं, प्रत्येक तालुक्याच्या लोकांना आपण मोठं करावं आणि या निमित्त एक चांगल्या सामाजिक कार्य करण्याचा एक मोठा ग्रुप आपण याच्यात तयार करूया। त्याचबरोबर व्यसनमुक्ती, आरोग्यासंदर्भात बिगर औषधाने लोक कसे बरे होतील, लोकांचे पैसे कसे वाचतील याचा विचार करणं फार महत्त्वाचं आहे। आणि याच्यामध्ये आज मी खरोखर धन्यवाद देतो की सगळं आमचे महनीय संत, आमचे दिल्लीहून आलेले डॉक्टर शांडिलजी, प्राध्यापक पवारजी, अनेक आमचे माजी साजी अनेक आलेले, यांना धन्यवाद देतो। आणि सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेत। अनेक आत्तापर्यंत आज या ठिकाणी 36 डॉक्टरेट आपण दिलेले आहेत। सर्वांना मी धन्यवाद देतो। धन्यवाद।
I commit to represent the dignity of every individual, rejecting discrimination and maintaining confidently in my professional conduct. I hope to share my knowledge for the greater good with compassion and ethical responsibility, while continually serving for personal growth and well-being. Make this promise with honor, dedicating myself to contributing to a more inclusive, sustainable society through my action and words. Thank you. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज.